असताना आता हा प्रचार मातने मतदारसंघातल्या जनतेने हातात घेतलेला आहे. त्यात त्यात बरीच भर म्हणजे आमचे नेते विशालाबाई पण आलेले आहेत. त्यामुळे महायुतीचे सगळेच पदाधिकारी या रिंगणात उतरलेले आहे. 100% हा विषय महायुतीचाच असेल. इकडच्या इकडची प्रमुख समस्या मातने जिल्हा परिषदची म्हणजे एक तर पाण्याची समस्या खूप प्रमुख आहे. माझ्या कोकरल गावापासून विरजी या गावापर्यंत या या सगळ्या गावामध्ये पाणी हा एक खूप मोठा एक प्रश्न जटिल प्रश्न आहे. त्याच्यामुळे पाणी प्रश्न तिराळी धरणाचं पाणी या मातनी मतदारसंघात यावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि 15 वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व केलं. त्याने कधी आपल्या पाणी प्रश्नाकडे कधी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. त्यांनी थोडंसं पूर्णपणे सत्ता आमची होती. पूर्णपणे जिल्हा परिषद म्हणा, राज्यामध्ये, केंद्रामध्ये सगळी सत्ता आपली होती. तरी पण त्यांनी ठरवलं असतं तर 100% इथे पाणी आणलं असतं. पण त्यांना हा प्रश्न सोडवायचाच नव्हता. त्यांना फक्त या आपल्या जिल्हा परिषदमध्ये निवडून येऊन कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे होते. म्हणून हा प्रश्न मागे राहिला. पण नक्कीच येणाऱ्या काळात आमचे सगळेच नेते मंडळी, विशालबाई, पालकमंत्री साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच हा प्रश्न सोडवू. नक्कीच युवकांनी ठरवलंय, इकडच्या माता भगिनींनी ठरवलंय की आता पान पलटायचं म्हणून. कारण हा प्रचार त्यांनी स्वतःच्या हातात घेतलेला आहे. नक्कीच त्यांना बदल हवा आहे. म्हणून मला सगळ्यांनीच माझ्या युवक मित्रांनी माझ्या सगळ्यात आपल्या मान्य मतदारसंघातल्या सगळ्याच मतदारांनी सांगितलं की तुम्ही निश्चिंत राहा कारण हा विजय तुमचाच आहे.